गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं निशमाणं दिवल्लभम् रत्नाकरधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितं पुराणमुनिना मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वां नुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। श्री भगवान उवाच प्रजहति यदा कामान् स्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्नेवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे। जो सर्वदा नित्यतृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी पतितू जेणे संगे कीजे तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थित प्रज्ञू होय पुरुष जाणे। दुःखेष्वनुद्विग्न मनास सुखेषु विगत स्पृहः वीतराग भय क्रोधस स्थितधीर्मुनिरुच्यते। नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची या आरती अडपैजेना। अर्जुना तयाच्या ठाई कामक्रोधू सहजे नाही आणि भयाते नेणे कही परिपूर्णू तो। ऐसा जो निरवधी तो जाण पान स्थिर बुद्धी जो निरसूनी उपाधी भेद रहितू। यस्सर्वत्रानभिस्तेहस तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्णू चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे। ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवडे वेळे। गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभिभवे जो वोखटेनी नागवे विषादासी। ऐसा हरिख शोक रहितू जो आत्मबोध भरितू तो जाणपान प्रज्ञायुक्तू धनुर्धरा। यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। का कूर्मजिया परी उवाईला अवेव पसरी ना इच्छा वशे आवरी आपुले आपण। तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे। विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्ज्यं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते। आता अर्जुना आणिकही एक सांगेन ऐके कवतिक या विषयांते साधक त्यजिती नियमे। श्रोत्रादींद्रिये आवर्ती परिरसने नियमो न करीती ते सहस्रधा कवळी जती विषयी। जैसी वरी पालवी खुडिजे आणि मुळी उदक घालिजे तरी कैसे निनाशू निपजे तया वृक्षा तो उदकाचे बळे अधिके। जैसा आडवो निआंगे फाके तैसा मानसी विशोपोखे रसनाद्वारे। येरा इंद्रिया विषय तुटे
तैसा नियमो नये रसहटे जे जीवनी हे न घटे येणे विना मग अर्जुना स्वभावे ऐसिया ही नियमाते पावे जै परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे तै शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती सोहम भाव प्रतीति प्रकट होय यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ये रवीतरी अर्जुना हे आयानये साधना जे रहाटताती जतना निरंतर जयाते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरुनी आहाती तेही प्रकृती उपासांसी या इंद्रियांची प्रौढी येसी जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का देखे विषय हे तैसे पावती रुद्धी सिद्धीचे निमिषे मग आकळीती स्पर्शे इंद्रियांचे तिये संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणोनी ऐके पार्था याते निर्दयी जो सर्वथा सर्व विषयी आस्था तांडूनिया तोची तू जाण योग निष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण जकवेना जो आत्मबोध युक्तो हो उनी असे सततू जो माते हृदया आतू विसंबेना ये रवी बाह्य विषय तरी नाही परिमानसी होईल जरी काही तरी साध्यंतुची पाही संसारू असे जसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू मग निभ्रांत करीनाशू जीवितासी तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घातू करी अशेखा विवेक जाता मला म्हणायचं ना 321 पासून हो ध्यायतो विषयान् पुसः संगतेषुपजायते संगात्स्य जायते कामः कामक्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रमात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति जरी हृदयी विषय स्मरति तरी निसंगा हि आपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे सम्मोहा झाली या व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती चंडवाते ज्योती आहत दैसी का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणियासी मग अज्ञानांध केवळ तेणे आपल विजय सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसे जात्यंधा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृती भ्रंशू घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात चैतन्याच्या भ्रंशी शरीर दशा जैसी तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय दैके म्हणून आईके अर्जुना वैसा विस्फुल्लिंग लागे इंधना मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना पुरोशके तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसणे हे पतन विवंसित पावे रागद्वेष वियुक्तेस्तु विषयानिंद्रियश्चरन्
आत्मवैश्यर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति म्हणून विषय हे आघवे सर्वथा मनोनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील पार्था आणि काही एक जरी नाशले राग द्वेष तरी इंद्रिया विषयी बाधक रमता नाही जैसा सूर्य आकाशगतू रश्मी करे जगाते स्पर्शतू तरी संग दोषे काय लिंपतू तेथी चेनी जैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होऊनी असे तरी विषयातया काही आपण पेवा तुम्ही नाही मग विषय कवण काही बाधितील कवणा जरी उदकी उदक बुडिजे का अग्नी आगी पोळीजे तरी विषय संगे आपलं विजय परिपूर्ण होतो ऐसा आपणची केवळू होऊनी असे निखळू तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी प्रसादे सर्व दुःखानां हानिर्रस्योपजायते प्रसन्नचेतसो हाशु बुद्धि पर्यवतिष्ठते तै देवै अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिंगणे नाही समजता संसार दुःखा जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू कहीची नाही तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्म रूपी कोण वाचतंय पुढचं? 340 पर्यंतच होता एवढंच होतं आज. 340 पर्यंतच आहे का? अच्छा अच्छा. हा, मला वाटलं की आज 300. यानंतर श्रुती मंत्र शक्ती महती ब्रह्मात्म विद्यावती या सूत्रोदित शास्त्र पद्धती रती प्रद्योर्तितांतर्द्युतिः या सत्काव्यतति प्रसादित मतिर्नाना गुणालंकृतिः सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मांत्रायतां भारती. ज्ञानेश्वरी प्रेमी सगळ्या मित्रमैत्रिणींचं मी इथे मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते. भगवंताच्या असीम कृपेमुळे, सद्गुरुदेवांच्या अनुकंपेमुळे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा प्रसादामुळे आपण या ज्ञानेश्वरी वाचनाच्या या वर्गामध्ये दुसऱ्या अध्यायाच्या अंतिम चरणामध्ये पोहोचलो आणि जिथे आपण जी स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत अत्यंत महत्वपूर्ण त्या लक्षणांकडे त्याचं तीर्थप्राशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे केवळ ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि सद्गुरूंच्या कृपा प्रसादानेच होऊ शकतं आणि त्यामुळे त्या सद्गुरूंच्या चरणाश्रयाचा त्याग न करता किंवा चरणाश्रय ठेवूनच तिथे जायचा आपण प्रयत्न करू. आपण बघितलं भगवंतांनी अर्जुनाच्या मनामधला कोलाहल जाण्यासाठी, त्याच्या मनातला शोक जाण्यासाठी त्याला पहिले आत्म्याच्या अमरतेचं प्रतिपादन केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं फार सुंदर असं वर्णन केलं आणि ते वर्णन करताना ते म्हणाले, जे सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत तया केलिया ही घात कदाही नोहे. हे जे आहे याचा घात कधी होऊ शकत नाही अर्जुना. जे सर्वदा सर्वगत आहे, जन्मक्षयातीत आहे, अशा पद्धतीने जे अविनाशी तत्व आहे आणि ते अविनाशी तत्व आणि एक विनाशी तत्व अशा दोघांचा मिळून हा संसार चालतो याकडे लक्ष वेधलं. एक देह दुसरा देही, एक स्थूल दुसरं सूक्ष्म, एक जड दुसरं चैतन्य आणि जे जड आहे त्याचा विनाश होणार आहे आणि जे चैतन्य आहे ते अबाधित राहणार आहे. हे जे अत्यंत ज्याला आपण म्हणतो ना की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, हेच तत्व एकदा प्रतिपादित केलं. आणि मग त्यानंतर भगवंतनी कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगता सांगता कर्मयोगाकडे वळले, कारण अर्जुनाची कर्माचीच योग्यता आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, तुझी कर्म करण्याची योग्यता एकदम ज्ञानाच्या पात्रतेपर्यंत तू पोहोचू शकणार नाही, हे अर्जुनाला सांगण्याचा उद्देश भगवंताचा इथे आहे. पण तरी देखील अर्जुनाला ते समजलं नाही आणि मग भगवंत त्या योगाच्या व्याख्येपर्यंत आले. आपण मागच्या वेळी बघितलं, योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. ही योगाची पहिली व्याख्या. आणि योग म्हणजे काय? योग हे युज हा धातू आहे संस्कृतमध्ये आणि त्याचा अर्थ आहे
जुळणे किंवा जोडणे. त्यामुळे योग म्हणजे जोडणे, दोन गोष्टी जोडणे. आणि समत्वम योग उच्यते, या समत्वाकडे जाणं म्हणजेच योग, ही पहिली व्याख्या. योग कर्मसु कौशलम ही दुसरी व्याख्या. या दोन्ही व्याख्या इथे या अध्यायामध्ये आल्या आणि आपण त्याला पाहिलं की कर्मामधला योग, कर्मानी परमात्म्याशी अनुसंधान साधता येणं, हे कौशल्य आहे, हे आपण मागच्या वेळी बघितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी या समत्वाकडे वेगळी दृष्टी आपली टाकण्याचा प्रयत्न केला, दृष्टिकोन वेगळा दिला की अर्जुना, समत्व चित्ताचे तेच सार जाणबा योगाचे, येथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. हे समत्व जे आहे ना, हे चित्ताचं असलं पाहिजे. हे वरवर नुसतं मन बुद्धीचं असून चालणार नाही, कारण हे चित्त अधिक्षेप करतं बुद्धीच्या निर्णयामध्ये आणि मनामध्ये सुद्धा किंवा मनाला सुद्धा कलुषित करतं. कारण हे चित्त जे आहे पूर्वग्रह दूषित असतं, ज्याला आपण म्हणतो की अनेक संस्कार किंवा कंडिशन्ड असतं. आणि हे संस्कार आहे, हे अनेक जन्माचे संस्कार या चित्तामध्ये, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड मागच्या वेळी बघितलं, मन बुद्धी चित्त अहंकार, हे अंतःकरण चतुष्टय, याच्याकडे सुद्धा आपण थोडासा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पुढे जेव्हा अधिकाधिक भगवंत या चित्ताकडे येतील तेव्हा पुन्हा एकदा आपण त्याची आवृत्ती करू. पण तरी देखील हे चित्त जे आहे ना, या चित्ताला भगवंत निर्मळ करण्यासाठी किंवा त्यासाठीच आपला मार्ग प्रशस्त करतात, किंवा भगवद्गीता, गीता किंवा ज्ञानेश्वरी आपल्याला हे चित्त कसं निर्मळ करावं यासाठी आपल्याला वेगवेगळे उपाय सुचवतात. आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा तिकडे आपलं लक्ष वेधतात. आपण मागच्या वेळी बघितलं होतं की चित्त अधिक्षेप करतं निर्णयामध्ये. निर्णयात्मिका बुद्धी जरी म्हटलं तरी ती बुद्धी जी आहे, ती बुद्धी हितबुद्धी किंवा शत्रुबुद्धी अशा पद्धतीने परिणित होते. एक छोटीशी कथा मी तुम्हाला मागे सांगितली होती, आणि ती म्हणजे अढी, ही चांदोबातली कथा आहे. पण त्यामुळे चित्त कसं कार्य करतं आणि कसं मन कलुषित करतं, किंवा आपल्या चित्ताचा प्रभाव किंवा दुसऱ्याचा चित्ताचा प्रभाव आपल्यावर कसा होतो, हे सांगण्यासाठी ही कथा आहे. ती कथा म्हणजे दोन अत्यंत गुण्यागोविंदांनी प्रेम करणारे एकमेकांवर असे भाऊ एकत्र राहत असतात. आणि मग एक दिवस मोठ्या भावाला 2 ऊस मिळतात किंवा ऊसाचे 2 कांड मिळतात. एक रसाळ ऊस असतो आणि दुसरा जो आहे तो कांड पेर असणारा कमी रस असलेला ऊस असतो. मोठा भाऊ समोरच्या दालनामध्ये प्रवेश करतो, त्यावेळी सगळे कुटुंबीय तिथे बसलेले असतात. त्याचा स्वतःचा मुलगा, लहान धाकट्या भावाचा मुलगा बसलेला असतो. आता त्याच्या उजव्या हातातला ऊस रसाळ, डाव्या हातातला ऊस जो आहे तो कमी रसाळ कांड पेर असलेला. नेमका तो बघतो उजव्या हाताला त्याचा धाकटा भावाचा मुलगा बसलेला आणि डाव्या हाताला त्याचा मुलगा बसलेला, आणि अशा वेळी त्याचं चित्त अधिक्षेप करतं, त्याच्या बुद्धीला वेगळा निर्णय घ्यायला लावतं, बुद्धी कलुषित करतं, आणि मग आपल्या मुलाला रसाळ ऊस मिळावा म्हणून तो हाताची अशी अढी घालतो आणि मग तो उजव्या हातातला ऊस जो आहे तो आपल्या मुलाला देतो. ही अढी, ही कथा म्हणजे ही जी अढी आहे ती आता धाकट्या भावाच्या चित्तामध्ये प्रवेश करते आणि मग ते कुटुंब हळूहळू दुभंगतं. चित्तावर, एकमेकांच्या चित्तावर कसा परिणाम होतो, आणि म्हणून अर्जुना, समत्व चित्ताचे ते सार जाणबा योगाचे. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे चित्त निर्मळ करत नेणं हेच समत्वाकडे जाणं होय, किंवा हेच समत्वाचं सार आहे. आणि मन आणि बुद्धी या दोन्ही गोष्टी विरोधी आहे. आपण मागच्या वेळी बघितल्या. एक इमोशन्स निर्माण करणारा भावनाशील मन आहे आणि बुद्धी ही तर्क करणारी आहे, आणि त्यामुळे या दोघांचं ऐक्य होणं खूपदा कठीण असतं. मन वेगळं सांगत असतं भावना प्रधान असल्यामुळे, आणि बुद्धी मात्र तर्क करत असते, आणि या दोघांचं ऐक्य हेच चित्ताचं समत्व आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आता अर्जुनाला सुद्धा प्रश्न पडलेला आहे की भगवंत जे काही वर्णन मला करतायत, ज्या योगात करतायत, ज्या समत्वाचं वर्णन करतात आहे, ते या युद्धभूमीवर कसं शक्य आहे? असा स्थितप्रज्ञ व्हायचं असेल तर मला ही युद्धभूमी सोडावी लागेल. अर्जुनाला ते हवं आहे. त्यामुळे भगवंताकडून कसंही करून ही परवानगी मिळवणं की मला ही युद्धभूमी सोडायची आहे, आणि मग असं चित्ताचं समत्व आणण्यासाठी कुठली ध्यान धारणा किंवा कुठे हिमालयामध्ये जाण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे अर्जुनाने आता प्रश्न विचारला भगवंताला, आणि तो प्रश्न असा होता की अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा
समाधिस्थस्य केशव सितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. स्थितप्रज्ञ ज्याचं वर्णन करताय तुम्ही भगवंत, बुद्धीचा मोह निघून गेलेला आहे. अरे त्याचं वर्णन करताना त्याची जरा लक्षणं तर मला सांगा. स्थितप्रज्ञस्य का भाषा, त्याची काय लक्षण आहे? किमासीत व्रजेत किम, तो कसा बसतो, तो चालतो कसा, किम प्रभात, तो कसा बोलतो. किंबहुना अर्जुनाला इथे असं विचारायचं की तो खरंच बोलतो का, तो या संसारामध्ये असतो का, तो या संसारामध्ये काही व्यवहार करतो की नाही. कारण व्यवहाराचं प्रतिबिंब सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये उमटतच ना. एखाद्याच्या क्रोधाचं प्रतिबिंब आपल्या अंतःकरणामध्ये, एखाद्याच्या मत्सराचं प्रतिबिंब आपल्या अंतःकरणामध्ये, आणि तो मत्सर आपल्यामध्ये प्रस्फुटित होतो किंवा क्रोध पण प्रस्फुटित होतो. त्यामुळे तुम्ही ज्याचं वर्णन करताय, ज्याची बुद्धी अशी स्थित झाली, ज्याची बुद्धी प्रज्ञेमध्ये परिवर्तित झाली, असा स्थितप्रज्ञ खरंच बोलतो, कसा बसतो, चालतो की नाही. किमासीत व्रजेत किम, तो चालतो का की एका जागी स्थित असतो, की त्याचा काही व्यवहार असतो की नाही. ज्ञानेश्वर महाराज त्याचं फार सुंदर वर्णन असं करतात. ते म्हणतात, तेथ अर्जुना म्हणे देवा, हा अभिप्रावो आगवा, मी पुसेना आता सांगावा कृपानिधी. मी हा अभिप्राय विचारतो, मी पुन्हा एकदा हा विषय नीट जाणून घेऊ इच्छितो, मला थोडा नीट सांगता का, नाही समजत आहे मला. ज्ञानेश्वर भगवंत म्हणतात. आणि बघा, गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात ते नाही, पण ज्ञानेश्वर महाराज मात्र भगवंताचा मनोभाव उलगडून दाखवतात. असं म्हटलं जातं. जे राम शेवाळकरजी त्यांनी हे म्हटलं, आदरणीय, त्यांनी हे म्हटलं की भगवंत गीतेमध्ये जे जे सांगायला विसरून गेले ते सांगण्यासाठी पुन्हा ज्ञानेश्वर भगवान विष्णू म्हणतो आपण, ते पुन्हा अवतार घेऊन आले आणि मग उरलेलं जे काही वर्णन आहे ते ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्यांनी केलं. आणि म्हणून भगवंताचा मनोभाव किंवा अर्जुनाचा मनोभाव ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर असा ज्ञानेश्वर महाराज प्रकट करून दाखवतात, जो अन्यत्र कुठे नाही असं सद्गुरुदेव म्हणतात. म्हणून अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझं निके, ते पूस पहा उन्मेखे मनाची नाही. अच्युत म्हणजे जो च्युत होत नाही. खरं तर संपूर्ण धर्म संस्थापनेची मदार ही अर्जुनावर आहे भगवंताची. त्याचं सारथ्य त्यांनी घेतलंय, पण तोच हतोत्साहित आहे, तोच अवसादग्रस्त आहे, तोच शोकाकुल आहे, पण तरी तो अच्युत आहे. तो कधी च्युत होत नाही, तो एका ठिकाणी स्थित असतो, तो कधी अडीग आहे ज्याला आपण म्हणतो. आणि तो म्हणतो, तुला योग्य निके काय ते पूस ना, उन्मेखे अगदी प्रसन्न मनाने विचार मला, मी सगळे उत्तर द्यायला आज तयार आहे, तुझ्या समोर उभा आहे मी. या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णा, ते काय म्हणिपे स्थित प्रज्ञा ते ओळखे केवी. अरे म्हणून या भगवंताचं हे वचन ऐकून आता अर्थ म्हणतो, मला सांगा जरा हा स्थितप्रज्ञ मी कसा ओळखू, त्याचा व्यवहार कसा आहे, त्याची लक्षणं काय मला जरा सांगा. आणि स्थिरबुद्धी जो म्हणजे ते तो कैस्या चिन्ही जाणीजे, जे समाधी सुख भुंजे अखंडित. तुम्ही म्हणतात तो समाधी स्थितीमध्ये अखंडित असतो, म्हणजे मला तर हे नवल वाटतंय. हे अखंडित तो समाधी स्तुत संसारात राहून भोगतो का भुंजे. म्हणून त्याचे चिन्ह तरी सांगा. तो कवणे स्थिती असे कैसे निरूपी विलसे, देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. इथे लक्ष्मीपती असा श्रीकृष्णासाठी शब्द योजतात किंवा नाव योजतात ज्ञानेश्वर महाराज. आणि अर्जुन विचारतो, तुम्ही लक्ष्मीपती आहात, तुम्ही समृद्धीचे पती आहात, तुम्ही जीवनामध्ये समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून प्रेरणा देता, असे तुम्ही आहात. तुम्ही मला सुद्धा ही युद्धभूमी सोडू देत नाही, कारण शेवटी धर्म याचे दोन पैलू आहे. यात अभ्युदय निश्रेयस हेतुर्या सा धर्म असं म्हटलेलं आहे. अभ्युदय म्हणजे आपली भौतिक प्रगती आणि निश्रेयस म्हणजे अंतिम कल्याण किंवा परम शांती. हे दोन्ही ज्यांनी प्राप्त होतो तो धर्म आहे. अभ्युदय सोडून सुद्धा निश्रेयसाकडे आपल्याला धर्म जाऊ देत नाही, किंवा केवळ निश्रेयस प्राप्त व्हावं म्हणून निश्रेयस प्राप्त म्हणून अभ्युदय सोडू देत नाही, किंवा अभ्युदयाच्या पाठीमागे लागून मनशांती हरवू देत नाही. कारण कधी कधी नुसते भौतिक प्रगतीच्या पाठीमागे लागून आपली मनशांती आपण गमावून बसतो. आणि म्हणून या दोन्हीचा समन्वय साधणारा तो धर्म, अशी धर्माची व्याख्या येते. आणि म्हणून तुम्ही लक्ष्मीपती आहात आणि तुम्ही मला सांगताय की स्थितप्रज्ञ व्हावं, आणि स्थितप्रज्ञ होऊन युद्ध तर मी करू शकत नाही, किंवा मला हे सगळा संसार सोडावा लागेल, असं अर्जुनाला इथे म्हणायचंय. तव परब्रह्म अवतरणू जो षडगुणाधिकरणू, तो काय तेथे नारायणू बोलत असे. आणि म्हणून मग तो परब्रह्म अवतरणू, जो प्रत्यक्ष परब्रह्म अवतार घेऊन आलेला आहे, कृष्णाला पूर्ण अवतार म्हटलं जातं. आणि गंमत अशी आहे की भगवद्गीतेमध्ये सगळीकडे, जरी महाभारतामध्ये
श्रीकृष्णाच्या ज्या उक्ती आहेत, जे वचन आहेत, त्यासाठी व्यासांनी जो शब्द योजला आहे तो म्हणजे श्रीकृष्ण उवाच किंवा वासुदेव उवाच आहे. फक्त ज्यावेळी भगवद्गीता भगवंताच्या मुखातून प्रवाहित झाली त्यावेळी सगळीकडे भगवान उवाच आहे. कारण भगवंतांनी तो योग केलेला आहे, त्या परब्रह्म परमात्म्याशी कृष्णाने योग करून ही गीता सांगितली आहे. पुढे एक प्रसंग आलेला आहे, जेव्हा भगवद्गीता संपल्यानंतर किंवा युद्ध संपल्यानंतर अर्जुनाने पुन्हा विचारलेलं आहे, महाभारतात तो प्रसंग आहे, की अर्जुनाने पुन्हा विचारलं की भगवंता, गीतेमध्ये तुम्ही जो काही उपदेश केला तो मी बऱ्याच अंशी विसरलो. आणि इथे आपल्याला एक खूप मोठा आधार मिळतो. कारण अर्जुन जर विसरू शकतो, जो नरोत्तम आहे, तर आपण विसरलो तर काही हरकत नाही. कारण आपण तर सामान्य आहोत आणि भगवद्गीता नित्य नूतन आहे. आपण बघितलंय भगवद्गीतेचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनीच केलं. या गीतार्थाची थोरी स्वय शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, तेथ हर म्हणे गाणेणी जे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हे गीता तत्व नित्य नूतन आहे. तिचं कितीही तीर्थप्राशन केलं तरी तिच्या संपूर्ण ज्याची काय म्हणतो अंतःकरणाची गहराई किंवा त्या अंतःकरणाच्या अंतिम ह्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, इतकं ते नित्य नूतन आहे. आणि म्हणून अर्जुनाने विचारल्यानंतर भगवंतानी त्याला किंवा कृष्णाने तेव्हा त्याला म्हटलं की अरे मी आता जसाच्या तसा तो उपदेश तुला सांगू शकत नाही. तो मग भगवान वेदव्यासाने संपादित केला आपल्यासाठी, म्हणून आपल्यासाठी तो उपलब्ध आहे ग्रंथरूपाने. पण त्यांनी म्हटलं की त्यावेळी मी त्या परब्रह्म परमात्म्याशी योग करून होतो, योगेश्वर होतो. योगेश्वर शेवटच्या ह्याच्यामध्ये सुद्धा संजयाने म्हटलं की कोणी सांगितली ही गीता? योगेश्वर कृष्णाने साक्षात योग सांगून साधून सांगितलेली ही गीता आहे. आणि म्हणून हा जो भगवान वाच इथे जो आहे तो षडगुणाधिकरणू आहे. आणि म्हणून इथे तो अवतार केलेला परब्रह्म जो परमात्मा श्रीकृष्णाच्या मुखातून बोलतोय असं ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात. आणि हा षडगुण असलेला परमात्मा म्हणून भगवान वाच जिथे येतं, भगवान म्हणजे म्हणून कोणीही जरी त्या परमात्म्याशी अंतःकरणातून जो एकाकार झाला, आत्मज्ञान संपन्न झाला, त्याने स्वतःला भगवान म्हणू नये असं स्वामीजी म्हणतात, माझे गुरु. कारण तो त्या भगवान पदापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांनी स्वतःला कुठल्याही मनुष्याकृतीने स्वतःला भगवान म्हणणं म्हणजे त्या भगवंताचं अवमूल्यन करणं नाही करणं. कारण तो ह्या सगळ्या भूत मात्रांमध्ये प्रतिबिंब रूपात जरी असला तरी तो त्यांना व्यापून अनंत उरलेला आहे, दशांगुळे उरला. एकांशेन स्थितो जगत. भगवंत इथे म्हणतात की माझ्या एका अंशामध्ये मी संपूर्ण जग धारण केलेलं आहे. असा तो परमात्मा, त्याचं वर्णन एक सुंदर श्लोकामध्ये येतं. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्त्रिय ज्ञान वैराग्य योश्चैव क्षणाम इति भगरणः. कसा आहे भगवान? भगवान म्हणजे जो संपूर्ण ऐश्वर्ययुक्त, समग्रस्य ऐश्वर्यस्य धर्मस्य, ज्याच्यामध्ये संपूर्ण धर्म आहे, धर्म एकवटलेला आहे, आणि यश आणि श्री संपूर्ण ज्याच्यामध्ये असलेला, पण तरी देखील ज्ञान वैराग्य ज्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञान आणि वैराग्य आहे, असा हे त्याचं वर्णन केलेलं आहे. षड गुणाधिकरणू इथे ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळी म्हणतात ते हे षडगुण हे भगवंताचे या श्लोकामध्ये येतात. आणि मग भगवंत इथे आता ते वर्णन करायला सुरुवात करतात. त्या स्थितप्रज्ञाचं वर्णन इथून पुढचे जे 18 श्लोक आहेत ना, ते म्हणजे भगवंतांनी जणू काही स्वतःचं सेल्फ पोर्ट्रेट वर्णन केलेलं आहे. ही एक उच्च स्थिती आहे. तिथपर्यंत पोहोचणं आणि तिथपर्यंत पोहोचून तिथेच राहणं हे अत्यंत कठीण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा जिथे कुठे कुठे स्वतःचं असं सेल्फ पोर्ट्रेट रंगवलेलं आहे भगवद्गीतेत. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची जी लक्षणं आहेत ज्ञानी व्यक्तीची, ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं सेल्फ पोर्ट्रेट आहे. कुंडलिनी जागृतीचं वर्णन आहे, ते ज्ञानेश्वर महाराजांचं सेल्फ पोर्ट्रेट आहे. जणू काही स्वतःच अंतरंग हे महात्मे रंगवतात. दासबोधामध्ये आपल्याला समर्थांचं अंतरंग प्राप्त होईल. या ग्रंथांमधून आपल्याला त्यांचं अंतरंग प्राप्त होतं. गीतेतून आपल्याला कृष्णाचं अंतरंग प्राप्त होतं. ज्ञानेश्वरीतून ज्ञानेश्वरांचं अंतरंग प्राप्त होतं. आणि म्हणून इथे आता भगवान वर्णन करायला सुरुवात करतात स्थितप्रज्ञाचं. भगवंतांनी अवतार घेऊन ती अवस्था जगून दाखवलेली आहे. आपण नंतर पुढे 3ऱ्या अध्यायामध्ये ते बघू. पण स्थितप्रज्ञ, आता प्रज्ञा हा शब्द येतो बघा. आपण बघितलं बुद्धी, मेधा आणि प्रज्ञा हे 3 स्तर आहे इंटेलिजन्सचे, ज्याला आपण म्हणू शकतो. बुद्धी आपण मगाशी बघितलं, निर्णयात्मिका बुद्धी जिचं वर्णन आहे, पण ती हितबुद्धी किंवा शत्रुबुद्धी असू शकते. तिच्यामध्ये भेद असू शकतो आणि ही भेद बुद्धी असू शकते.
पण ती जेव्हा मेधेमध्ये परिणित होते तेव्हा मेधया आत्मलक्षणया, मग तिच्यामध्ये ते आत्मज्ञान प्राप्त करण्याची क्षमता निर्माण होते. आणि मग मेधावी छात्र आपण म्हणतो ना, आणि मग मेधेनंतर मग ती प्रज्ञा म्हणजे ज्याला आपण वैश्विक बुद्धी म्हणतो, जी भेद रूपी जी अशुद्धी आहे, ती अशुद्धी ज्यावेळी फिल्टर होऊन ती बुद्धी अशी फिल्टर झालेली शुद्ध बुद्धी जी आहे ती म्हणजे प्रज्ञा, वैश्विक बुद्धी. आता तिच्यामध्ये भेद नाही, भेदरहित अशी ही बुद्धी आहे आणि ती बुद्धी स्थित झालेल्या स्थितप्रज्ञाचं हे लक्षण आहे. भगवंत सुरू करतात सांगायला, श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहा वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अत्यंत सुंदर असे हे श्लोक आहेत. अंतिम गीतेचे 18 श्लोक. आपली प्रज्ञा कदाचित स्थित होणार नाही, आपण स्थितप्रज्ञ होणारही नाही, आपण विचलित होऊ, पण जरी या 18 श्लोकांचं जर आपण रोज पठण केलं तर थोड्या वेळासाठी का होईना त्या स्थितप्रज्ञाशी आपलं अंतःकरण सुद्धा एकाकार होतं आणि थोड्या वेळासाठी, काही क्षणासाठी का होईना, ती स्थिती आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करण्याचं सामर्थ्य या श्लोकांमध्ये भगवंत वर्णन करतात. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान प्रकर्षेण जहाती. सर्व कामनांचं ज्यांनी जहाती म्हणजे त्याग केलेला आहे, प्रकर्षेण जहाती. आणि आत्मन्येव आत्मना तुष्ट, जो आपल्या अंतःकरणामध्ये स्वतःच्या आत्मसंतोषामध्ये आत्मज्ञानामध्ये तुष्ट आहे, संतुष्ट आहे, त्याला स्थितप्रज्ञस्त दोच्यते, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की कामना म्हणजे काय. आता ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्याचं वर्णन करायला सुरुवात करतात. म्हणे, अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी करू तू असे. पण त्याचं जे म्हणणं आहे की या कामना यांचा त्याग व्हायला पाहिजे. कामना म्हणजे इच्छा. आपल्या मनामध्ये, मनुष्याच्या मनामध्ये अनेक इच्छा असतात. प्रत्येक क्षणी अनेक इच्छा निर्माण होत असतात. भगवंतांनी या कामनेला सुद्धा स्वतःचं स्वरूप असं सांगितलेलं आहे, विभूती सांगितलेलं आहे. धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ असं 7व्या अध्यायामध्ये म्हणतात की जी धर्मनिष्ठित अशी कामना आहे आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या उन्नतीची, आपल्या कुटुंबाच्या उन्नतीची, आपल्या राष्ट्राच्या उन्नतीची, किंवा आपल्या घरामधल्या ज्या ज्या लोकांसाठी ज्या ज्या काही कामना, त्याच्यासाठी होणारे यत्न, हे सगळे धर्माने अवरुद्ध आणि ते भगवंताचंच रूप आहे. कारण कामनेशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये प्रगती होत नाही. पण हा काम इथे जे म्हणतात हा स्वार्थसंमत कामना आहे. आणि मग ती कामना जी असते ती कामना मनुष्याला नित्य अतृप्त ठेवते. कारण एक कामना जर आपली पूर्ण झाली, एक इच्छा पूर्ण झाली, तर 10 इच्छा नवीन जन्म घेतात. आणि जी पूर्ण झाली त्या च काही महत्वच आपल्याला जणू काही राहत नाही. ती पूर्ण झाली 1-2 दिवस तिचं महत्व असतं आणि मग आपण मनामध्ये जर आपल्या पाहिलं झाकून तर आपल्याला लक्षात येईल की आणखीन 8-10 कामना किंवा 5-6 कामना तर नवीन निर्माण झाल्या की चला हे पूर्ण झालं ना, आता मी ह्याच्या पाठीमागे धावतो. आणि म्हणून हा काम आपल्याला किंवा ही इच्छा ही आपल्याला अशांत ठेवते. ही इच्छा आपल्याला बहिर्मुख करते आणि आपल्याला अंतर्मुख व्हायचंय, आपल्याला आपलं स्वतःचं स्वरूप जर जाणून घ्यायचंय, तर मग हा अभिलाषू प्रौढ मानस हा फार बलवत्तर आहे, प्रौढ आहे. अभिलाषू, आता ज्ञानेश्वर महाराजांनी त्या कामनेला अभिलाषू हा शब्द ज्ञानेश्वर महाराज त्याचा प्रयोग करतात. कारण की अभिलाषू म्हणजे आणखीन बलवत्तर कामना, तीव्र कामना, अभिलाष. आणि म्हणून तो अंतराय स्वसुखेसी करीतो असतो. तो आपल्या स्वसुखाशी किंवा आपल्या अंतःकरणातल्या आपल्या त्या आत्मतत्वाशी आपली फारकत करतो, अंतराय करतो, स्वसुखेची आत्मानंदाला पारख करतो. आणि हे का होतं? कारण आपलं आत्मस्वरूप किंवा आपलं अंतरंग, आपला तो आत्मानंद तो म्हणजे नित्य तृप्त असतो.
नित्य तृप्त असलेला जो आपल्याला प्राप्त करायचा आणि आपण अतृप्तीकडे धावतोय कामनेमुळे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी पती तू जेणे संग कीजे. खरं सांगायचं तर मनुष्याचं स्वतःचं स्वरूप आत्मस्वरूप हे नित्य तृप्त आहे, पण तो विषयांशी संग करतो आणि त्यामुळे बहिर्मुखामध्ये धावत राहतो आणि मग तो अतृप्त करतो मनुष्याला. आणि म्हणून हा असा जो अतृप्त करणारा काम आहे, तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुषे जाणे. कधी ना कधीतरी हा जो काम आहे ना, तो शांत करावा लागतो. त्याच वेळी ती अंतःकरणाची शांतता प्राप्त होते किंवा ते निःश्रेयस प्राप्त होतं. जी परम शांती आहे, जी परम शांतीचं आपलं स्वरूप आहे, या दोघांच्यामुळे कार्य चालतं, एक अतृप्त आणि एक तृप्त. आणि त्या तृप्तीकडे नेण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर महाराज करतात. म्हणून जे आपले महानुभाव किंवा जे आपले थोर पुरुष आहे, ते या कामनेला कसं जिंकतात, ते या कामनेचा विस्तार करतात. कामनेचा विस्तार करणं म्हणजे स्वतःसाठी कामना न करणं, जी मग आपल्या कुटुंबासाठी किंवा मग आपल्या समाजासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, विश्वासाठी. ज्ञानेश्वर महाराजांची कामना पसायदानामध्ये, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषून मज द्यावे पसायदान मागितलं आहे. कामना आहे, पसायदान मागितलंय, पण कोणासाठी? सगुण विश्वासाठी मागितलं. ह्या कामनेचा विस्तार केल्यानंतर ती कामना शिथिल होते किंवा मग त्या कामनेमध्ये धर्मसंमत कामना कोणती किंवा अधर्मसंमत कोणती आहे, फक्त स्वतःच्या स्वार्थाची कामना कोणती आहे किंवा बाकीच्या सगळ्या समूहासाठी सगळ्यांच्या उत्कर्षाची कामना कोणती आहे, अशा पद्धतीने विवेक करणं, गुरुदेव म्हणतात त्याचं स्क्रीनिंग करणं. आणि म्हणून अशा पद्धतीने मग ती स्वार्थसंमत कामना, जे प्रजहाती सदा कामान, ती जी आहे ती प्रजाती यदा कामान, ती कामना प्रकर्षण जहाती, तिचा त्याग होऊ शकतो. आणि मग असा जो पुरुष आहे त्याचं वर्णन करतात की मग तो दुःखाने उद्विग्न होत नाही. दुःखेष्वनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीत राग भय क्रोध स्थित धीर मुनी रुच्यते. स्थित धी, धी म्हणजे बुद्धी, त्याची बुद्धी स्थिर झाली असा मुनी. पण तो मननशील पण आहे. कोणाला म्हटलं जातं? जो दुःखाने उद्विग्न होत नाही आणि ज्याची स्पृहा, विगत स्पृहा म्हणजे स्पृहा गेली. स्पृहा म्हणजे पुन्हा हा इच्छेसाठी एक तीव्र शब्द आहे, त्याला आपण म्हणू शकतो स्पृहा म्हणजे पुन्हा एकदा लालसा, क्रेव्हिंग. एखाद्या गोष्टीचं अतिशय क्रेव्हिंग माणसाला अशांत करतं. आणि म्हणून ही जी अशा पद्धतीची स्पृहा ज्याची निघून गेलेली आहे, तो मग ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची आरती आड पैजेना. कितीही दुःख प्राप्त झाले तरी त्याच्या मनामध्ये त्याचा उद्वेग निर्माण होत नाही, त्याला दुःख होत नाही असा अर्थ नाहीये, पण ते दुःख तिथे शोक रूपाने परिणित होत नाही. तो पुन्हा त्याच्या पुढे जाऊ शकतो त्या दुःखा. मागच्या वेळी मी म्हटलं होतं की एक सुंदर वाक्य आलं होतं व्हॉट्सअपवर, आलंच दुःख तर भोगावं, गिरवत नाही बसावं, आलंच सुख तर उपभोगावं, मिरवत नाही बसावं. त्याप्रमाणे जर सुख मिरवू नये आणि दुःख हे शोकामध्ये परिणित होऊ नये, ही भगवद्गीतेची म्हणजे भगवद्गीतेचा आपल्यासाठी किंवा ज्ञानेश्वरीचा आपल्यासाठी उपदेश आहे. आणि असे जरी आपण म्हटलं इथे की भगवंतांनी सेल्फ पोर्ट्रेट केलं किंवा भगवंतच असे स्थितप्रज्ञ होऊ शकतात असं नव्हे, तर अनेक महानुभाव आपल्या आजूबाजूला सुद्धा किंवा थोर पुरुष या अवस्थेला पोहोचलेले दिसतात. आपण जर त्यांचं जीवन वाचलं, जीवनचरित्र वाचलं, तर अनेक प्रसंग आपल्याला असे त्यांचे दिसतात. भगवंत म्हणतात की आड पाहिजे ना, म्हणजे तो अडकत नाही त्याच्यामध्ये, तो तिथेच थांबून राहत नाही. कारण जीवन हे अत्यंत गतिशील आहे, प्रवाहाप्रमाणे आहे आणि त्यामुळे तो त्याचं जीवन तिथे थांबत नाही. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि भयाते नेणे काही परिपूर्णतो. आता त्याच्यामध्ये काम क्रोध पण नाहीये, बीत राग भय क्रोध इथे म्हटलं. आता बघा, काम क्रोध कसं आहे, कामना जी आहे ना, ही भगवंतांनी जे शब्द प्रयोग केले, भय आणि क्रोध आणि काम. कामना पूर्ण झाली तर जी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली, मग ते पद असो, प्रतिष्ठा असो किंवा एखादं भौतिक एखादी वस्तू पण असो, जी काही असेल, जे प्राप्त झालं ते आपल्यापासून कोणी हिरावू नये. मग कार नवीन घेतली खूप महाग, तिच्यावर एखादा स्क्रॅच जरी आला, एखादा
कोणी असा चरा जरी काढला तरी मग आपल्या जणू की आपल्या अंतःकरणावरच तो चरा उमटला असं होऊ शकते. तर ते जे आहे ते होऊ नये म्हणून जो रेझिस्टन्स ते भय, आणि म्हणून प्राप्त झालेली वस्तू आपल्यापासून हिरावून घेऊ नये कोणी, म्हणून कामना पूर्ण झाली तरी निर्माण होणारा जो विकार आहे ते म्हणजे भय आहे. आणि कामना पूर्ण झाली नाही तर निर्माण होणारा विकार जो आहे तो म्हणजे क्रोध आहे. भीत राग भय क्रोधा भगवंत इथे म्हणतात. आणि मग क्रोध निर्माण होतो, कारण मग त्या परिस्थितीसाठी होतो, कारण आता ती कामना पूर्ण होऊ शकत नाही, ती इच्छा पूर्ण होऊ शकत नाही, किंवा ती परिस्थिती ज्याने निर्माण केली, ज्याने अवरोध निर्माण केला, त्याच्या प्रती क्रोध निर्माण होतो. आणि हा क्रोध म्हणून अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोध सहजने आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो. आणि असा जो आहे, कारण ज्याच्या मनामध्ये अशा पद्धतीने कामनेचं स्क्रीनिंग झालंय, मग तो त्या कामनेमध्ये अशा पद्धतीने अडकत नाही आणि मग त्याच्यामध्ये भय आणि क्रोध ही भावना पण निर्माण होत नाही. ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी, जो निरसुनी उपाधी भेद रहितू. आता इथे फार सुंदर वर्णन केलं. उपाधी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असा तो जो केवळ आहे निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी, पण निरसुनी उपाधी त्याने निराश केला, कशाचा? उपाधीचा. आणि म्हणून तो भेदरहित झाला. उपाधी ज्या आपल्याला प्राप्त होतात, दोन प्रकारच्या उपाधी म्हटलेलं जातं. एक तर उपाधी या शब्दाचा अर्थ असा होतो की एखादी वस्तू एखाद्याच्या वस्तूच्या जवळ ठेवली तेव्हा त्या दोन्ही वस्तूंचा एकमेकांवर होणारा परिणाम ही उपाधी आहे. जसं एखाद्या काचेतनं आपण एखादा रंगीत तुकडा किंवा रंगीत पाकळी पाहिली तर आपल्याला तो रंग काचेवर चढल्यासारखा दिसतो. किंवा सुगंधी फुलं जर आपण एखाद्या परडीत ठेवली, मोगऱ्याची फुलं, तो मोगऱ्याचा सुगंध त्या परडीला लागतो. त्या मोगऱ्याच्या संगामुळे त्या परडीला सुद्धा हा संग निर्माण होतो आणि तो सुगंध प्राप्त होतो. त्याचप्रमाणे हा संसाराचा संग आपल्यावर निर्माण करतो, त्या उपाध्या आहेत. आणि दुसरा उपाधी याचा अर्थ होतो की देह म्हणून जगताना जे जे काही आपण प्राप्त करतो, मग ते काही असो, मग तो देह ही पण उपाधी आहे. त्याच्याप्रमाणे आलेलं जी समृद्धी आहे, पैसा आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, आपले ज्या ज्या काही आपण ज्ञानार्जन लौकिक ह्याच्यात केलेलं आहे, मग ते इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, किंवा आणखीन कुठल्याही बाकी ज्या शाखा आहेत, त्या ज्ञानशाखा किंवा त्याच्याप्रमाणे मिळालेले जे जे काही आपल्याला उपाध्या आहेत, त्या ह्या सगळ्या उपाध्या आहेत. मग कोणी BE असेल, कोणी MBBS असेल, कोणी MD असेल, या सगळ्या उपाध्या या झोली आहे. देह म्हणून जगताना या अनेक प्रकारच्या उपाध्या आपल्याला प्राप्त होतात. आणि जो निरसुनी उपाधी, आता तो या उपाधींचा निराश करतो, कारण मग आता तो एक एक या झुली उतरवत जातो. कारण या झुली उतरवणं अत्यंत कठीण आहे, कारण या देहावर चढलेल्या झुली आहे. हे जग आपल्याला देहाच्या रूपानेच ओळखतं आणि त्यामुळे या उपाधी सहजासहजी आपल्याला टाकता येत नाही. पण असं म्हटलं जातं उपाधी, आधी आणि व्याधी. व्याधी म्हणजे रोग. पण मानसिक रोग जे आहे हे आधी या उपाधीपासून सुरू होतात आणि मग उपाधी नंतर मग आधी जे येतं ते व्याधीच्या आधी जे काही निर्माण होतं ते, आणि मग व्याधी, असं त्याचं वर्णन केलं जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो निरसुनी उपाधी भेद रहितू. हा भेद केव्हा जाईल? जेव्हा या उपाधी, जेव्हा हे सगळं डिकंडिशनिंग होईल किंवा अनकंडिशनल माइंड निर्माण होईल. आणि हे कंडिशन कशामुळे होतं? या पूर्वग्रहांमुळे होतं. आता आणखीन सुंदर वर्णन त्या स्थित प्रज्ञाचं करतात. या सर्वत्र नभिस्नेह तत्त प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. सर्वत्र नभिस्नेह, सगळ्यांसाठी अनभिस्नेह असा त्याचा अर्थ आहे. अनभि, आता स्नेह म्हणजे ज्याला आपण म्हणतो तूप किंवा तेल, वंगण जे असतं ते, तो म्हणजे स्नेह. आपल्या जीवनामध्ये हा स्नेह आहे. पण हा स्नेह कसा आहे की याच्यामुळे एक चिकटपणा असतो, त्यामुळे आपण या संसाराला चिकटतो. आणि मग कुणासाठी जास्त स्नेह, कुणासाठी कमी स्नेह, असा स्नेह निर्माण झाल्यामुळे मग शुभ अशुभ हे आपल्यासाठी सारखं राहत नाही. एक मनोनुकूल असतं, एक प्रतिकूल असतं. अशुभ आपल्याला नको, शुभ आपल्याला हवं. पण जो अशा पद्धतीने म्हणजे अनभिस्नेह आहे आणि जो शुभ आणि अशुभ प्राप्त झाला तरी सम आहे, नाभिनंदती न द्वेष्टी,
तो शुभ प्राप्त झाल्यानंतर अभिनंदित होत नाही, किंवा जो अशुभ प्राप्त झाल्यानंतर त्याचा द्वेष करत नाही, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली असं भगवंत इथे म्हणतात. आणि असं जीवन जगणारे आपल्याला आजूबाजूला दिसतात. ज्ञानेश्वर महाराज याचं फार सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात, जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. आता सरळ सरळ निसर्गाकडे आपल्याला घेऊन जातात. कारण शेवटी निसर्ग कसा आहे? निसर्ग भेदरहित आहे. आपल्याला प्रकाशदानाचं कार्य दिलंय म्हणून सूर्य सगळ्यांना सारखा प्रकाश देतो. मग आता हे बिन लादेनचं घर आहे किंवा गुन्हेगाराचं घर आहे, याला मी कमी प्रकाश देईन, किंवा हा कोणीतरी सज्जन आहे याला मी जास्त प्रकाश देईन, असं होत नाही. पाऊस पडला की त्या स्थानावर तो सारखाच वर्षाव करतो पाण्याचा. मग कोणाच्या एखाद्याच्या घरावर जास्त, दुसऱ्याच्या घरावर कमी असा करत नाही. चंद्र प्रकाशित झाल्यानंतर तो सगळ्यांसाठी परिपूर्ण असा प्रकाश देतो. म्हणून परिपूर्ण चंद्रुका जैसा, कमी जास्त होणारा चंद्र नाही, प्रतिपदेपासून वाढत जाणारा किंवा मग पौर्णिमेपासून कमी होणारा नाही, पौर्णिमेचा चंद्र परिपूर्ण असलेला अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. जो चांगला आणि वाईट असा भेद करत नाही प्रकाश देताना, आपलं प्रकाशदानाचं कार्य सारखंच करतो. आणि असं ज्याचं अंतःकरण आहे या सगळ्या संसाराच्या प्रती, तो स्थितप्रज्ञ आहे. ऐसी अनविच्छिन्न समता पालटू नव्हे चित्ता, भूतमात्री सदैता पालटू नव्हे चित्ता कवणे वेळी, गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभी भवे, जो वोखटेनी नागवे विषादासी, ऐसा हरख शोक रहितू, जो आत्मबोध भरितू, तो जाण पा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. फार सुंदर अशा ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओव्या आहे. ऐसी अनविच्छिन्न समता, कधी खंडित न होणारी समता, अखंडित अशी समता, भूतमात्री सदैता, सगळ्या भूतमात्रांच्या प्रती सदैता, आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळ, आणि हे चित्त कधी पालटत नाही कोणत्याही जीवनाच्या परिस्थितीमध्ये. गोमटे काही पावे, म्हणजे मनासारखं काही मिळालं तरी गोमटे, तरी संतोषे तेणे नाभी भवे, पण तो त्या संतोषाने हर्षोल्लासित होत नाही. नाभिभय, अभिभव, अभिभव या शब्दाचा अर्थ होतं ओव्हर पॉवर करणे. कधी कधी आपल्या मनासारखी गोष्ट झाली की मग तो संतोष सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला ओव्हर पॉवर करतो. तो त्याला ओव्हर पॉवर नाही करत, नाभी भवे, तो त्याचा ताबा नाही घेत. आणि म्हणून या संसारामध्ये घडणाऱ्या कुठल्याही गोष्टी त्याला बदलवू शकत नाही, असं याचं इथे वर्णन येतं. तो स्थितप्रज्ञ आहे. संसारामध्ये घडणाऱ्या गोष्टी कधी गोमटे असतात आणि कधी वोखटेनी नागवे विषादासी, कधी प्रतिकूल गोष्टींनी, पण त्या काही गोष्टी त्याला प्राप्त होत नाही, नागवे, काही मिळालं नाही तरी तो विषादयुक्त होत नाही. याचा अर्थ त्याला दुःख आणि शोक किंवा दुःख आणि सुख होत नाही असा नाही, पण दुःख आणि सुख हे येऊन स्थिर झाल्यानंतर त्या दुःखाचा हर्ष होतो, युफोरिया होतो, हर्षोल्लास होतो. आणि सुखाचा हर्षोल्लास होतो आणि दुःखाचा शोक होतो. दुःख शोकामध्ये परिणित होतं आणि सुख जे आहे ते हर्षोल्लासात, युफोरियामध्ये, आणि दुःख हे डिप्रेशन मध्ये परिणित होतं. तसं होऊ नये हा उपदेश भगवंत इथे आपल्याला किंवा ज्ञानेश्वर महाराज करतात. ऐसा हरिख शोक रहितू, जो आत्मबोध भरितू, तो जाणबा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. असा जो हर्ष आणि शोक रहित आहे, असा हा युफोरिया आणि डिप्रेशनने जो रहित आहे जीवनामध्ये. आपल्या इथे आपण आता बघतो इतके मन संवेदनशील झाले की छोटीशी गोष्ट जरी प्रतिकूल झाली तरी मनुष्य शोकाकुल होतो. मुलं, विद्यार्थी शोकाकुल होतात. साध्या साध्या परीक्षेमध्ये मनासारखा रिझल्ट लागला नाही म्हणून आत्महत्या करणारे, किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही म्हणून, किंवा मनासारखं पॅकेज मिळत नाही म्हणून जीवनामध्ये दुःखी होणारे असे. आणि इथे तर स्थितप्रज्ञाचं वर्णन करताना ऐसा हरख शोक रहितू, जो आत्मबोध भरितू, तोच जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. आता बघा, आपण कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये हे प्रसंग पाहतो. लोकमान्य टिळकांच्या जीवनातला प्रसंग तुम्ही ऐकला असेल. ज्यावेळी प्लेग आला, आता जशी साथ आली आपली करोना महामारीची, तशीच त्यावेळी प्लेगची साथ आली पुण्यामध्ये आणि पटापट लोक एक एक करून मरायला लागले. लोकमान्यांचा जो थोरला पुत्र विश्वनाथ प्लेगने आजारी होता
आणि अंथरुणाला खिळलेला होता. लोकमान्य त्यावेळी केसरीसाठी अग्रलेख डिक्टेट करत होते आणि नची केळकर ते लिहून घेत होते. त्यावेळी त्यांच्याकडे बातमी आली, कोणीतरी सांगायला आलं की विश्वनाथाचं देहावसान झालं. लोकमान्यांनी आपली लेखणी ठेवली, आत गेले, त्याला पुत्राला प्रणाम केला, पुन्हा बाहेर आले आणि म्हटलं नची केळकरांना की केळकर पुढचं लिहा. केळकर म्हणाले, आज राहू द्या ना, आता राहू द्या. त्यावेळी लोकमान्य म्हणाले, अरे अख्ख्या गावाची होळी पेटली, तिथे माझ्या घरची गोरी गेली तर दुःख करायला मला वेळ नाही. देशकार्य झालं पाहिजे, अग्रलेख लिहिलाच पाहिजे, उद्याचा केसरीचा अंक निघालाच पाहिजे. ही त्यांच्या मनाची अवस्था असते. दुःख झालं नाही असं नाही, पण दुःखात अडकले नाही, पुढचं कार्य सुरू ठेवलं. आईन्स्टाईनच्या जीवनामधला एक प्रसंग आहे. जसा हा शोकाचा प्रसंग, तसा तो हर्षाचा प्रसंग. नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं आणि त्यावेळी एक चेक त्यांना पाठवण्यात आला त्या संस्थेकडून आणि काही दिवसांनी त्या संस्थेकडून त्यांना दूरध्वनी आला, फोन आला की तुम्ही तो चेक बँकेमध्ये वटवला का नाही, बँकेत टाकला नाही, कारण अजून आमच्या अकाउंटमधनं तेवढी जी अमाऊंट आहे, जी रक्कम आहे, ती अजून तुमच्या खात्यामध्ये गेलेली नाहीये. त्यावेळी आईन्स्टाईन शोधायला उठले आणि त्यांनी तो चेक शोधला, कुठे ठेवलाय, एका पुस्तकामध्ये बुकमार्क म्हणून ठेवून दिला होता. ऐसा हरिख शोक रहितो. आता तो हर्षोल्लास नाही, नोबेल पारितोषिक मिळालं, पुढचं कार्य सुरू. तिथे अडकून पडत नाही हे सांगायचं इथे. आणि म्हणून आत्मबोध भरितू तोच जाणपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. मग असं कसे होतात ते, त्याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये भगवंत करतात. यदा संहरते चायं कूर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. प्रतिष्ठित होणे, प्रज्ञा स्थित होणे. म्हणजे एक तर प्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ मान असतो किंवा मग स्थिर होणे, घट्ट होणे, तिथे ती रुजणे असा त्याचा अर्थ आहे. आणि मग ते तसं कसं होतं, यदा संहरते चायं कूर्मोंगानीव सर्वशः. भगवंत इथे उदाहरण देतात ते म्हणजे कूर्म, म्हणजे कासवाचं उदाहरण देतात. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आनंदाने पसरत विचरण करत असतं, पण अचानक एखादं संकट आल्यानंतर ते सगळे आपले अवयव आवरून घेतं आणि मग आपल्या त्या कवचामध्ये सुरक्षित होऊन जातं, तसा हा आपले सगळे जे अवयव आहे बहिर्मुख होणारे हे अंतर्मुख करून घेतो. आणि केव्हा संकट येतंय, केव्हा विषय येतोय आणि केव्हा हा विषय आपल्याला बहिर्मुख करून बहिरंगामध्ये धावायला लावेल हे त्याला कळतं. म्हणून विषयाचं सेवन केल्यानंतर तो पुन्हा लगेच अंतर्मुख होऊन जातो आणि पुन्हा त्या आत्म्याशी अनुसंधान करू शकतो. म्हणून आपल्या इथे बघा मंदिरामध्ये सुद्धा कासव असतं समोर. ते यासाठीच आहे की आता समोर जाताना त्या कासवाला प्रणाम करून जातात भगवंताचं दर्शन घेताना, की आता मी ही बहिर्मुख इंद्रिय जी आहे ना भगवंता, ही अंतर्मुख करू इच्छितो. तुझं दर्शन मी इथे सगुण रूपात घेतो, जे दर्शन मी माझ्या अंतःकरणात घेऊ इच्छितो. आणि म्हणून ते कासव तिथे असतं. भगवंत इथे वर्णन करतात, ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, का कुर्माची या परी उवाईला आवेव पसरी ना तरी इच्छावशी आवरी आपुले आपण. कुर्म जो आहे याचा अर्थ, अर्जुना तुला वाटतंय की तो चालत नाही, बोलत नाही, व्यवहार करत नाही, असं नव्हे रे. तो व्यवहार करतो. ज्याप्रमाणे कूर्म असतो ना, कासव असतो ना, तो ज्याप्रमाणे आपले अवयव पसरतो आणि विचरणही करत असतो, पण संकट बघितल्याबरोबर तो कासव आपले अवयव आवरून घेतो. कुर्माचिया परी उवाईला अवयव पसरी, आनंदात आपले अवयव पसरतो, सृष्टीचा आनंद घेतो, पण तिथे तो अडकत नाही. ना तरी इच्छावशी आवरी आपुल्या, पण आपल्या इच्छेने त्याला आवरून घेतो. तैसी इंद्रिय आपैती होती, जयाचे म्हणितले करती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातळी असे. त्याप्रमाणे त्याची इंद्रिय ही त्याच्या स्वाधीने आपैती होती, त्याच्या स्वाधीने. केव्हा ती इंद्रिय पसरायची, केव्हा इंद्रियांनी बहिर्मुख व्हायचं, केव्हा डोळ्यांनी दृश्य पाहायचं, केव्हा कानांनी शब्द ऐकायचे, केव्हा रसना म्हणजे जिभेने रसना घ्यायची, गंध घ्यायचा, हे तो जाणतो. पण ते बहिर्मुख इंद्रिय केव्हा अंतर्मुख करायचे ह्याची पण त्याला जाण असते, किंवा ते इंद्रिय त्याच्या स्वाधीन असतात. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग आहे.
आणि तो प्रसंगावरून आपल्याला कळतं. आणि स्वामीजींनी हे सगळे प्रसंग लिहून ठेवले. ते आपल्यासाठी इतके महत्त्वाचे ठरतात. त्यांना ज्यावेळी त्यांचे अनेक शिष्य निर्माण झाले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शिकागोचं ते भाषण झालं त्यांचं अप्रतिम भाषण 11 सप्टेंबरचं. आणि त्यानंतर धर्मसभेत भाषण झाल्यानंतर त्यांना अमेरिकेमध्ये अनेक शिष्य प्राप्त झाले. स्वामीजींनी तिथे सगळे योग सांगितले, कर्मयोग, राजयोग, गीतेतलंच ज्ञान तिथे त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळी त्यांनी तिथे सांगितलं, की हे जे काही मी शिकवलं आहे, ते कमर्शियल आपला काही फायदा करून घेण्यासाठी कोणीही शिकवू नये. कोणीही त्यातनं काही प्राप्तीची इच्छा करू नये किंवा ठेवू नये. पण त्यानंतर स्वामीजी जेव्हा परत भारतात आले, तेव्हा स्वामीजींच्या काही शिष्यांचं तिथून त्यांना पत्र आलं. पत्र तर पुष्कळ दिवसांनी तेव्हा पोहोचत असत. त्यावेळी स्वामीजींनी ते पत्र वाचलं आणि त्यावेळी त्यांचे काही शिष्य जे होते तिथले, त्यांनी या सगळ्या कर्मयोग किंवा राजयोग जो स्वामीजींनी शिकवला, धारणा, ध्यान, समाधी जी शिकवली किंवा पतंजली मुनींचे जे सगळे अष्टांग योग शिकवला, याचे क्लासेस सुरू केले. आणि त्याच्यामधनं त्यांनी उत्पन्न प्राप्त करण्याला सुरुवात केली. आणि हे ज्यावेळी त्यांनी लिहून पाठवलं, की तुम्ही जे सांगितलेला उपदेश आहे, तो उपदेश यांनी न मानता अशा पद्धतीने सुरू केलाय. स्वामीजी थोड्या वेळ शांत झाले आणि मग ते म्हणाले, शिव शिव, आणि आतमध्ये ध्यानाला निघून गेले. बघा, आणि त्यांनी ध्यानाला निघून गेले आणि पुन्हा आपल्या त्या आत्मतत्वाशी त्यांनी अनुसंधान साधलं. कारण बाहेर होणारे घडणाऱ्या या सगळ्या प्रसंगांचं किंवा लोकांच्या वर्तनाचे परिणाम आपल्या अंतरंगावर होतात. आणि हे महानुभाव किंवा हा स्थितप्रज्ञ ज्याचं वर्णन भगवंत किंवा ज्ञानेश्वर महाराज करतात, तो त्या परिणामापासून आपलं अंतःकरण मुक्त ठेवू शकतो. हा 2 मध्ये फरक आहे. आणि आपल्या घटनांचे अनेक प्रतिसाद किंवा जे प्रतिसाद आपल्यामध्ये निर्माण होतात, प्रतिक्रिया निर्माण होतात, त्यांच्यामध्ये त्या होत नाही. त्यांच्यामध्ये त्या तिथेच जिरतात. स्वामीजी फक्त शिव शिव म्हणाले आणि म्हणून त्याची स्थिर झाली प्रज्ञा, असं इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि मग जे हे विषय आहे, त्यातला जो रस आहे, तो रस म्हणजे रस ज्याचा मनातनं निघून गेला आणि ज्याच्या मनातला रस निघून न जाता केवळ विषय आवरायचा ज्यांनी प्रयत्न केला, या दोन्ही मधला भेद इथे भगवंत सांगतात. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्यं परं दृष्ट्वा निवर्तते. भगवंत इथे म्हणतात की विषय केवळ विनिवृत्त केले, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की डोळे झाकून घेतले म्हणून दृश्य समोरचं अदृश्य झालं, कान बंद करून घेतले, बुरा देखू नाही, बुरा सुनू नाही, बुरा बोलू नाही. फक्त एवढं करून होणार नाही, कारण हे विषयांचं सेवन करणारे हे केवळ उपकरण आहेत. डोळे हे उपकरण आहे, कोणाचं? मनाचं उपकरण आहे. जसं चष्मा हे डोळ्याचं उपकरण आहे, त्याप्रमाणे डोळ्यांनी पाहिलेलं दृश्य मनावर अंकित होतं. कानांनी ऐकलेले शब्द हे मनावर किंवा चित्तामध्ये अंकित होतात. या सगळ्या रसना सुद्धा आपल्या मनामध्ये ठाण मांडतात. म्हणून रस, विषय निघून गेला तरी त्यातला रस जर राहिला तर मग तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. पण ज्याला तो रस प्राप्त झाला अंतःकरणाचा, मग त्याला आता हे जे रस आहे ना, या रसामध्ये विशेष गम्य राहत नाही. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोप्यस्य. आहार न घेणाऱ्या पुरुषाचे रस विषय सोडून बाकीचे विषय निवृत्त होतात. आता बघा, असा इथे अर्थ एक घेतलेला आहे. रस म्हणजे रसना, जिभेचा. पण खरं सांगायचं की रसना, कारण तुम्ही बाकीच्या विषयांपासून स्वतःला निवृत्त करून घेऊ शकाल, दृश्य पाहणार नाही, शब्द ऐकणार नाही, पण रसना घ्यावीच लागेल. कारण हा देह चालण्यासाठी आपल्याला भोजन घ्यावंच लागतं, जेवावंच लागतं. म्हणून असं इथे एक अर्थ घेतलाय की हा रस निवृत्त होत नाही, पण वास्तविकता या इंद्रियांचे सगळे जे विषय आहे, डोळ्यांचा विषय रूप, कानांचा विषय शब्द, नासिकेचा गंध, रसनेचा म्हणजे जिव्हेचा रस, त्वचेचा स्पर्श, शब्द स्पर्श रस रूप गंध, हे जे विषय आहे त्यातला रस निवृत्त होणे, त्याच्यातला इंटरेस्ट ज्यांचा निवृत्त झाला, असा इथे अर्थ होतो. आणि म्हणून का असा तो सहजासहजी होत नाही, अंतर्मुख होऊन अंतरंगातला तो रस अखंडित असलेला परमात्म्याचा त्यांना प्राप्त होतो. भगवंताचं वर्णनच वेदांमध्ये जे केलंय ना, रसो वै सहा, हे त्याचं वर्णन आहे. तो रसयुक्त आहे. एकदा का त्याचा रस
त्या रसाची आवड एकदा निर्माण झाली की मग ह्या इंद्रियांचे जे विषय आणि त्याचा रस आहे ना, त्या रसाबद्दलची अभिलाषा हळूहळू आपोआप कमी होते. आणि ज्ञानेश्वर महाराज जे सांगतात, अर्जुना आणिकही एक सांगेन ऐके कवतिक, या विषया ते साधक त्याजती नियमे. लोक काय करतात, हे नवल आहे. ते म्हणतात की एक तुला इथे नवल सांगतो की कशा पद्धतीने या विषयांपासून स्वतःला आवरून घेऊ शकतो. ते म्हणजे आपल्याला तो अंतःकरणातला रस प्राप्त झाल्यानंतरच होऊ शकतं. केवळ वरवरून विषयांपासून इंद्रिय निवृत्त करून हे होणार नाही. हे निक्षून ज्ञानेश्वर महाराज इथे सांगतात. ते म्हणतात, श्रोत्रादी इंद्रियावरती परी रसने नियमू न करती. बाकीचे श्रोत्र वगैरे नियम आवरतात आणि जिभेवर लगाम ठेवत नाही, हा एक अर्थ होतो. आणि दुसरा, त्यातला रस निवृत्त होत नाही आणि मग ते सहस्रदा कवळजती विषयी आहे. आणि म्हणून मग मात्र ते पुन्हा पुन्हा या विषयांनी वेधले जातात. जैसी वरवरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसेनी नाशून निपजे तया वृक्षा. ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, वरवर पालवी खुडली, तोडली आणि मुळामध्ये मात्र उदक घालत गेलो, मुळावर मात्र पाणी घालत गेलो, तर तो काही वृक्षाचा नाश होईल का कधी? आणि म्हणून त्याचप्रमाणे त्याचा रस निवृत्त झाला नाही तर केवळ वरवरून इंद्रियांना नियमन करून कधीही साधणार नाही. तो उदकाचे निबळे अधिके, जैसा आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे. ते म्हणतात की मनाने तो रस घेत राहणे आणि वरवर इंद्रियांचं नियमन करणे, हे जणू काही वरवर पालवी खुडून त्या वृक्षाच्या मुलाला उदक घालण्यासारखं आहे. आणि असं जर उदक घातलं तर तो उदक पुन्हा अधिकाधिक उदकाचे निबळे अधिके, जैसा आडवेनी अंगे फाके, तो पुन्हा आणखीन त्याचा विस्तार होतो किंवा फोफावतो. म्हणून मनाने त्याचं चिंतन करणं बंद करावं लागेल. मनाने मन आपल्याला दुसऱ्या रसाकडे वळवावं लागेल. रसो वैसहा. तेव्हा या इंद्रियांचा जो रस आहे ना, त्या इंद्रियांचा रसाचा प्रभाव आपल्यावरचा कमी होईल. आणि म्हणून ते मानसी विषोप होके, मनाने त्या विषयांचं चिंतन बंद करावं लागेल. आणि ये इंद्रियाविषयी तुटे, तैसा नियमू न ये रस हटे, जे जीवन हे न घटे येणे विण. आणि म्हणून इंद्रियांचा विषय जरी तुटला तरी हा जिभे मात्र घ्यावाच लागणार आहे. म्हणून जे टेंबेस्वामी महाराज वासुदेवानंद सरस्वती, ते आपली जी भिक्षा प्राप्त करत त्याचे 4 भाग करत, एक मंदिरात ठेवत, एक गोमातेला, एक पशुपक्ष्यांसाठी आणि चौथा भाग 4 वेळा 5 वेळा पाण्यामधनं काढून त्याचा रस काढून मग त्याचं सेवन करत, जेणेकरून जिव्हेला तो जो रस आहे किंवा त्या रसामुळे जिव्हा ललचावू नये यासाठी ते असं करत. अर्थात हे महात्म्यांचं उदाहरण आहे. पण म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग अर्जुना स्वभावे ऐसे नियमाते पावे, जे परब्रह्म अनुभवे होऊन जायचे. ज्यावेळी ह्या परब्रह्माशी अनुसंधान साधलं ना की मग आपोआप तो रस अंतःकरणातून प्रवाहित व्हायला लागतो. आणि तो रस कसा आहे, जे शरीर भाव नासती, मग शरीर भाव नासतो. इंद्रिये विषय विसरती, जे सोहम भाव प्रतीती प्रकट होय. आणि मग ती सोहम भाव प्रतीती ज्यावेळी प्रकट होते त्यावेळी ही देह बुद्धी नष्ट होते आणि मग इंद्रिय विषय विसरून जातात. आता इंद्रियांना सुद्धा अंतर्मुख होऊन तोच रस घ्यावासा वाटतो. डोळ्यांना सुद्धा तोच रस भावतो, कानांना सुद्धा तोच रस भावतो. घे घे माझे वाचे, गोड नाम विठ्ठलाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठ्ठलाचे गुण, मना तेथे धाव घेई, राही विठ्ठलाचे पायी. तुकाराम महाराज म्हणतात, सगळे इंद्रिय मग त्या विठ्ठलाशीच एकवटून जातात. आणि मग ते शरीर भावना असती, इंद्रिये विषय विसरती, जै सोहम भाव प्रतीती प्रकट होय. ज्ञानेश्वर महाराज इथे वर्णन करताना मग पुढे जे वर्णन येतं, तरी देखील इंद्रिय किती बलवान आहे याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये येतं. तरी इंद्रिय जे भले भले म्हणतात
त्यांना कधी ना कधी पुन्हा अधोगतीला नेतात. त्यामुळे या इंद्रियांचं कसं नियमन करायचं, यततो यपि कौंतेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनी हरंती प्रसभं मना. इथून भगवंत वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्याचं फार सुंदर वर्णन करतात. ते आपण पुढच्या वेळी बघू. आजचं हे विवेचन इथेच ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करून मी थांबवते. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. शेवटची प्रार्थना. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. खूप छान. अनाली, मला वाटतं माझा आवाज येत होता ना आज? हो हो छान एकदम आहे. छान, आणि आजचं फारच छान झालं एकदम. हो एकदम खरंच सुंदर. व्यवस्थित. एकदम दंग होऊन फक्त गेलो आम्ही ऐकण्यात. 20च आपल्या ओव्या झाल्या. म्हणून मला दरवेळेला असं वाटतं मी 30 तरी ओव्या घ्यायचं ठरवलं होतं, छान. पण नाही जाऊ शकलो आपण पुढे. पुढच्या वेळी घ्यायचा प्रयत्न करू. पण याच्यात खूप सुंदर अशा ओव्या आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने विस्ताराने घ्यायचा प्रयत्न करीन मी, असं मला वाटतं.